आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते तारिणीने त्या माणसाला पकडून आणलेलं असतं. तारिणी ही त्याच्याच जवळ यायला येत असते. तो तिला पाहत असतो आणि त्यासोबतच तिला म्हणत असतो की तुम्ही चुकीचं केलं आहे मला पकडून. इथे तारिणी म्हणते की तुझ्यासारख्या माणसाला मी चांगलीच ओळखते आणि त्यासोबतच माझ्या गँगनी तुला खूप मारलं ना. मी म्हटलं होतं त्यांना की नको तुला एवढा त्रास द्यायला, पण काय करायचं, तू आवडीचा आहेस ना त्यांच्या, म्हणून त्यांनी तुझ्यावरती एवढं प्रेम दाखवलंच. त्यासोबतच तारिणी त्याला म्हणते की हे तुला बिर्याणी खूप आवडते ना, तशी पण कुत्र्यांना बिर्याणी ही खूपच आवडते. असं म्हणून इकडे तारिणी ही त्याला बिर्याणी खायला देते. पण तो ती जी बिर्याणी घ्यायला जातो इतक्यातच तारिणी जी आहे ती बिर्याणी त्याच्याकडून झिडकावते. इतक्यातच ती त्याला विचारत असते की मला सांग की तुला माहिती आहे का माझ्या आईबद्दल काय. पण त्या माणसाला मात्र तिच्या आईबद्दल काहीच माहीत नसतं. तो तिला सांगत असतो. दुसरीकडे इकडे कौशिकी येते आणि केदारला सगळ्या गोष्टींबद्दल सांगत असतं की कसं तिला त्या रेंज पार्टीची जी न्यूज आहे ती कॅप्चर करायची आहे आणि सगळ्यात आधी टेलिकास्ट करायची आहे, कारण ही जी गोष्ट होती ती खूप चुकीची घडती आहे आणि ही गोष्ट जी ही कितीही काही जरी झालं तरी ही टेलिकास्ट झालीच पाहिजे, कारण ते आपले जी नवीन जनरेशन आहे त्याचा गैरफायदा उचलतात. इतक्यातच इथे केदार म्हणतो की नाही बरोबर आहे, मी मान्य करतो ही गोष्ट. आणि त्यासोबतच केदार जो आहे केदारला ही अगदी पद्धतशीर अशी ट्रेनिंगसुद्धा दिलेली असते. इथे केदार हा एकातच विचार करत असतो की अगं ताई, मी तुला कसं सांगू की ज्याच्याबद्दल तू बोलतीयस त्याच्यातला एक व्यक्ती हा तर आपल्यासोबत आपल्या घरातच राहतोय आणि त्यांनी त्यापैकी एका माणसाला आपल्या घरातसुद्धा ठेवलं होतं वाचवण्यासाठी. इतक्यातच तिथून काकू येतात. काकू हे म्हणतात की वा कौशिकी, तू जी सगळी जबाबदारी आहे तू या केदारला देतेस, म्हणजे युवराजकडून तुला सगळ्या जबाबदाऱ्या ह्या काढूनच घ्यायच्या. इतक्यातच आता कौशिकी ही त्या काकूंना म्हणते की तसं काहीच नाही आहे, खरं तर केदारला प्रत्येक गोष्टी ह्या न्यूजबद्दल माहिती आहे म्हणून मी त्याला सांगत होते. तर ते काकू जी आहे ती आता त्याला म्हणत असते की नाही, एका चुकीमुळे आता तू त्याच्याकडून सगळ्याच गोष्टी ह्या काढून घेणार आहेस का, असं म्हणून ती कौशिकीला सांगत असते. इथे सांगत असते नाही बरोबर आहे, कारण केदार हा तुझा लाडका भाऊ आहे आणि युवराज हा तुला आवडत नाही ना, असं म्हणून त्याला सांगत असते. तेव्हा इकडे कौशिकी ही म्हणते की काकू, तू जसं समजतेस तसं काहीच नाही आहे, कारण की ही जी न्यूज आहे ती त्याला जमणार नाही म्हणूनच मी म्हणते. इथे तारिणी ही त्याला विचारत असते, पुन्हा पुन्हा त्याला विचारत असते की तुला माहिती आहे काय कसं झालं आहे, मला माहिती आहे की तुला सगळ्या गोष्टींबद्दल ठाऊक आहे, माझी आई कुठे आहे हे मला सांग, असं म्हणून ती तिच्या आईचंसुद्धा नाव घेते त्याच्यासमोर. पण तो म्हणतो की मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तू चुकीचा आळ लावतेस माझ्याबरोबर, तू चुकीच्या माणसाला पकडून आणलंस, असं म्हणून तारिणीही त्याला विचारत असते. पण तारिणीला तो काही ऐकतच नाही. तो तारिणीला उलट उत्तर हे देतच असतो. इथे तारिणी ही खुर्चीवर बसते आणि त्याला म्हणते की कितीही काही जरी झालं तरीसुद्धा मी काय तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. जशी तारिणी जाते तो मात्र हसत असतो, कारण कदाचित त्याला सगळ्या गोष्टी ह्या ठाऊक असतात की नेमकी तारिणीची आई ही कोण आहे आणि कशाबद्दल ती म्हणते. इथे आता काकू जी आहे ती म्हणत असते की केदारची काय चुकी आहे का. इतक्यातच युवराज तिकडून जात असतो तर काकू ही युवराजला बोलून घेते आणि त्यासोबतच त्याला विचारते की तू ही न्यूज करशील का रे म्हणून. तेव्हा लगेचच युवराज म्हणतो की का नाही करणार, मला आवडेलच, पण ताईने दिली पाहिजे ना, असं म्हणून इकडे जी ताई आहे ती म्हणत असते की असं नाही आहे काकू, खरं तर त्याच्यासाठी हे वेगळी ट्रेनिंग दिली जाते, त्याची ट्रेनिंग ही केदारला पूर्ण आहे, ह्याला तर युवराजला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आहे म्हणूनच युवराजला मी देत नाही आहे. इतक्यातच केदार म्हणतो की नाही ठीक आहे, तशी पण ही जी न्यूज आहे ती द्या त्याला, मला नको, त्याला जर खरंच करायची आवड असेल तर नक्कीच त्याला करू द्या. इतक्यातच युवराज हे केदारची थट्टा करायला जातो. त्याला म्हणतो की वा, आज सूर्य आणि चंद्र कुठून निघालाय मला बघायलाच हवा, कारण की आज चक्क केदार ही माझी बाजू घेतोय आणि त्याची लाडकी ताई ही घेतच असते, पण केदारसुद्धा माझी बाजू घेतोय हे माझ्यासाठी नवीनच आहे, असं म्हणून आता काकू आतमध्ये गोड आणायला जाते आणि त्यासोबतच इकडे जी कौशिका आहे ती सगळ्या गोष्टी त्याला सांगते की ती रेंज पार्टीवाली जी न्यूज आहे तीच आपल्याला टेलिकास्ट करायची आहे, असं म्हणून ती त्याला सांगत असते. आता युवराज ती न्यूजच्याबद्दल ऐकताच, म्हणजेच त्या पार्टीबद्दल ऐकताच त्याला धक्का बसतो.
त्याचं आता डोकं सुन्न झालेलं असतं, त्याला कळत नाही की आता काय बोलावं ह्याच्यावरती. केदारला कळालेलं असतं की नेमकं युवराजच्या मनामध्ये काय चाललं आहे. इतक्यातच आता कौशिका ही त्याला सगळी माहिती देऊन सांगते आणि त्यासोबतच आता इथं युवराज त्याच्या आईने आणलेलं गोड हे तोंडात घालतो आणि खातो. त्यासोबतच इथे आता त्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे पूर्ण तारिणीची गँग ही विचारत असते की नेमका बॉस ह्या गेल्या तरी कुठे म्हणून, आणि एकमेकांसोबत त्यांची एक वेगळी चर्चा चालू असते. तितक्यातच तिकडे केदार येतो. केदार हा विचारतो की बॉस कुठे गेल्या, ह्या माहिती आहेत का तुम्हाला. तेव्हा सगळेजण म्हणतं की नाही माहिती आम्हाला की नेमक्या कुठे गेल्या म्हणून. त्यासोबतच इकडे म्हणतो की असं कशा गेल्या, ॲटलिस्ट मला तरी सांगून जायला पाहिजे होतं की नाही म्हणून. तेव्हा त्यांच्या गँगमधला मेंबर विचारतो की काय झालं सर, त्या तुमच्यावरती चिडल्या वगैरे आहेत का, किंवा तुम्ही काही केलं नाही आहे का. तेव्हा इतक्यातच तो म्हणतो की त्या चाफा घेऊन गेल्यात का. तर चाफे घेऊन गेल्यास तर हो, तारिणी ही चाफा घेऊन सुमीजवळ गेलेली असते. सुमीला हा चाफा जो आहे तो खूप छान आवडत असतो. इथे सुमी म्हणते की तू माझ्यासाठी चाफा आणलास म्हणजे आता चाफा आणलास की माझा राग जाईल हे बहुतेक कळलं वाटतं तुला. असं म्हणून तारीण ही विचारते की हो का सुमी, तुझं खरंच माझ्यावरचा जो राग आहे तो गेलाय का गं. तर असं म्हणून इकडे सुमी म्हणते की हो, माझा खरंच तुझ्यावरचा राग गेलाय अगं. आणि ते म्हणते की खरंच मनापासून थँक्यू तुझं. असं म्हणून इकडे आता सुमी म्हणते की तसं पण माझा धनुष कुठं आहे, धनुष हा खूप चांगलाच आहे. असं म्हणून ती म्हणते की मला नाही माहीत तुझ्या धनुषबद्दल. आणि ते रेवाबद्दल बोलू लागतात. आता रेवाचा हा विषय निघालेलाच असतो. तेव्हा तारिणी स्वतः म्हणते की रेवा जी आहे ती केदारची लहानपणाची मैत्रीण सोडून माझीच लहानपणाची मैत्रीण आहे असंच मला वाटलं होतं. तर इथे आता पूर्ण गँग जी आहे ती आता तारिणीबद्दलच बोलत असते. आता इथे केदार हा त्याच्या पूर्ण गँगला सांगत असतो की कसं तारिणीने त्याला प्रपोज केलं. तर सगळेजण हे मात्र शॉकमध्ये जातात की बापरे, तारिणीने म्हणजेच बॉसनी हे केदारला स्वतःहून प्रपोज केलं. तरी ते आता ते म्हणतात आणि विचारतात की तुम्ही काय बोललात. तर त्याच्यावरती आता केदार हा म्हणतो त्यांना की खरं तर मी तिला काय बोललोच नाही, कारण की ती मला म्हटली की मला तुम्ही खूप आवडतात आणि आय लव्ह यू बोलायच्या आधीच तिला चक्कर आली आणि त्याच्यावरती मी तिला काय म्हणलो हे तिला कळलंच नाही. नेमकं माझ्या मनात तिच्याबद्दल काय आहे हे मला कळलंच नाही. इथे आता केदार हा सांगतो सुद्धा की उलट घरी आमच्या एक खूप मोठा प्रॉब्लेमच झाला आहे. घरी मात्र तारिणीनी म्हणजेच बॉसनी आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बनवलेले जे डिवोर्स पेपर आहेत ते घरात सापडले आणि त्याच्यावरती माझी सहीसुद्धा आहे. त्याच्यावरून आता बॉसला वाटतं आहे की मला त्यांच्या हा प्रपोजल आहे तो ॲक्सेप्ट नाही आहे. त्यांना आता असं वाटू लागलं आहे की आम्हाला तिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा आता इथे तो सगळ्या गँगला विचारतो की नेमकं आम्ही काय करायचं ते. तेव्हा त्यांची गँग म्हणते की सर तुम्ही एक काम करा, तुम्ही काहीच करू नका, बॉसला काय सांगायचं आहे हे आम्ही बघून घेतो, सध्या तुम्ही तसंच राहू द्या. असं म्हणून केदार म्हणतो पण असं कसं चालेल, माझ्या मनात तर आहे ना. तर लगेचच गँग म्हणते की हो, पण तुम्ही पण एवढी वर्ष वाट पाहिलीत ना, आता त्यांना पण तुमच्या प्रेमामध्ये पूर्णपणे डुबून जाऊ द्या, कारण की त्यांना पण समजलं पाहिजे की नेमकं तुम्ही पण किती टाईम त्यांच्यासाठी थांबला होतात. असं म्हणून इथे त्यांचं आपापलं चालू असतं. केदारला तर मात्र आता ते लोक जे काय म्हणतात ते सगळं पटू लागतं, कारण ही जी गोष्ट आहे ती त्याच्याच फायद्याची असते. पण इथे तारिणीने स्वतःहून त्याला त्याच्या प्रेमासाठी विचारलं आहे ही गोष्ट पण त्याला खटकत असते. पण असं थांबायचं का हे काही मात्र त्याला कळत नाही. आता इथे केदार हा विचारातच पडलेला असतो. दुसरीकडे युवराजसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. युवराजला असं वाटतं की कौशिका ताई जे काय म्हणाली आहे ते जर खरं झालं आणि नेमकं त्या पार्टीसाठी मेन जबाबदार कोण आहे हा मीच आहे जर समजलं तर मात्र सगळ्यांसमोर ही माझी वाट लागेल आणि मला ते तसं होऊ द्यायचं नाही आहे, कारण की जर असं समजलं तर माझ्या हातातून सगळंच जाईल. त्यांनी माझं नाव नाही घेणार ना. असं म्हणून तो विचारातच पडलेला असतो. इथे तारिणी जी आहे ती हसत असते. तिच्या सुमीसोबत हसता हसता तिचं अचानकच पोटाच्या इकडे दुखू लागतं. इतक्यातच तिची बहीणसुद्धा येते आणि सुमी तिला म्हणतात की नेमकं काय झालं सांग जरा मला. तेवढ्यातच तारिणी सांगते की तिच्या पोटाला जखम झाली आहे म्हणून, आणि जी जखम झाली आहे ती खूप खोल आहे का असं म्हणून सुमी जी आहे ती तिला विचारत असते. पण तारिणी मात्र सगळ्या गोष्टी या सावरून घेते, म्हणते की अगं काय नाही झालं मला, छोटीशीच तर जखम आहे, एवढं काही त्रास नाही होते.
तर लगेच सुमी म्हणते की तुझ्या डोळ्यात बघून मला कळतं आहे की नेमकं तुला किती त्रास होतो आहे, पण तरीसुद्धा तू हे आमच्यापासून लपवतेस असं म्हणून ती सांगत असते की नक्की काय झालं आहे असं मला सांगच. असं म्हणून तारिणी ही जी आहे ती आता विचारतच पडते की नेमकं आता मी सुमीला हे सांगू तरी काय.